नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, 30 जानेवारी हा कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आपण आज त्या अनुषंगाने बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे कुष्ठरोग समज आणि गैरसमज. त्यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलंय. स्वागत करूया डॉक्टर विजय पोळ यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर विजय पोळ हे कुष्ठरोग तज्ज्ञ असून 1984 पासनं सीतारतन कुष्ठरोग हॉस्पिटल आनंदवन वरोरा येथे कार्यरत आहे. श्री बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचे ते पर्सनल हेल्थ केअर प्रोव्हायडर होते. कुष्ठरोगासंबंधी त्यांचे बरेच उल्लेखनीय कार्य बघून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, सर्वप्रथम मला असं विचारायचं आहे की कुष्ठरोग निर्मूलन दिवस हा का आणि केव्हापासून साजरा केला जातो आणि त्याचा काही वेगळा असा उद्देश आहे का? कुष्ठरोग उन्मूलन दिवस 1954 मध्ये एक फ्रेंच ह्युमॅनिटेरियन एक कार्यकर्ते होते, राउल फोलेरियो म्हणून. त्यांनी महात्मा गांधीच्या कार्यापासून ते खूप प्रभावित होते. त्या काळात कुष्ठरोगांना तेवढा सन्मान मिळत नव्हता, त्यांची वागणूक बरोबर मिळत नव्हती. तर त्या कार्याला पाहून त्यांनी कुष्ठदिन हे निवारण दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्या दिवशी कुष्ठरोगाबद्दल जे गैरसमज आहे ते गैरसमज लोकांना सांगायचं की हे गैरसमज चुकीचं आहे. कुष्ठरोग कसा होतो ते सांगायचं, ट्रीटमेंट कशी होते ते सांगायचं, त्यांना समाजात ठेवायचं ते सांगायचं. हे सोड त्यांनी त्या काळात सुरुवात केली जेव्हा तेवढी प्रभावी औषध नव्हते. आणि सर, दरवर्षी कुष्ठरोग निर्मूलन दिवस जो साजरा केला जातो त्याची एक वेगळी काही थीम असते, तर यावर्षी त्याची अशी काही विशिष्ट थीम आहे का? यावर्षी पण एक विशेष थीम आहे. त्यांनी दिली आहे, WHO दिली आहे की बाबा टुगेदर लेट्स रेज द अवेअरनेस अँड डिस्पेल मिसकन्सेप्शन्स अँड एन्श्योर दॅट नो वन अफेक्टेड फ्रॉम लेप्रसी इज लेफ्ट बिहाइंड. म्हणजे आपल्याला असं हे करायचं, एकत्र येऊन सर्वांनी मिळून कुष्ठरोगाबद्दल जे गैरसमज आहे ते गैरसमज दूर करायचं. दुसरा, आम्ही याची खात्री करायची की ते आपल्यासोबत त्यांना घेऊन चालायचं आहे, त्यांना वेगळं असं टाकायचं नाही आहे, समाजातच त्यांना समाविष्ट करायचं आहे. म्हणजे सगळे गैरसमज दूर करून आपण त्यांना समाजात समाविष्ट करायचं, त्यांचा त्याग नाही करायचा आहे की जे आपण आधी बघायचो. नो वन इज लेफ्ट बिहाइंड, कोणीही मागे राहिलेलं नाही, हे याची खात्री आपण करायची. बरं. आणि सर, जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये सद्यस्थिती काय आहे कुष्ठरोगाची? जागतिक पातळीवर दरवर्षी जवळजवळ 2 लाख ते 2.5 लाख कुष्ठरोग, नवीन कुष्ठरोग ते आढळतात. त्याचा 58% म्हणजे भारतात 1,20,000 ते 1,50,000, 1.5 लाखापर्यंत एवढे कुष्ठरोग आपल्या इथे आढळतात. म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपण ते पसरताना बघतो आहे. म्हणूनच याची जागरूकता करणं हे तेवढंच आपल्याला आज गरजेचं आहे. तर सर, कुष्ठरोग म्हणजे काय याबद्दल काय सांगता येईल? एक विशिष्ट व्याख्या किंवा कुठल्या लक्षणांना आपण कुष्ठरोग आहे असं म्हणू शकतो? कुष्ठरोग हा फार जुना रोग आहे आणि जुन्या काळात आपण रामायण महाभारतात याचा उल्लेख आहे, बायबलमध्ये याचा उल्लेख आहे. तर त्या काळापासून याचा उल्लेख आहे. कुष्ठरोग म्हणजे एक इंग्रजीत म्हणतात त्याला क्रॉनिक बिमारी, खूप जुनी, खूप दिवसापासून ते सुरू असते आणि त्याचा प्रादुर्भाव सुरुवातीला असा अंगावर चट्टे येतात, फिक्क्या रंगाचा चट्टा येतो. आपला नॉर्मल स्किन कलर असते ना त्याच्यापेक्षा फिक्का चट्टा असतो. त्या चट्ट्यावर स्पर्शज्ञान राहत नाही, पिनपिक, हॉट अँड कोल्ड त्याला समजत नाही. तर असे चट्टे जर दिसले, त्याच्यावर खाज येत नाही, तर समजायचं की कुष्ठरोग आहे आणि त्याचा लगेच निदान करायचं. कोणत्याही सरकारी दवाखान्यात फ्री त्याचं निदान होतं, तिथे जाऊन दाखवायचं. म्हणजे लक्षणं दिसल्यावर आपण लगेच कुठल्याही सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ प्रभावी औषध आहे. आणि सर, कुष्ठरोग होण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? कुष्ठरोग होण्याचं कारण तर पूर्वी लोकांना माहीत नव्हतं कुष्ठरोग कसा होतो, त्याची ट्रीटमेंट नव्हती.
म्हणून लोकांनी याच्याबद्दल खूप गैरसमज होते की मागच्या जन्माचा पापामुळे होतो, देवाचा श्रापामुळे होतो. मग 1873 साली नॉर्वेचे एक वैज्ञानिक होते डॉक्टर ऑर्मर हॅन्सन. त्यांनी याचे जंतू शोधून काढले आणि त्यांनी सांगितलं की इट्स अ बॅक्टेरियल डिझीज, जंतूमुळे होणारा रोग आहे, पापामुळे शापामुळे होत नाही. आणि त्या जंतूचं नाव त्यांनी दिलं मायकोबॅक्टेरियम लेप्री. त्यांनी सांगितलं की याची जंतू दे ट्रॅव्हल थ्रू नर्व्स. नर्व्स म्हणजे हे मसल्स आहे, मांसपेशी म्हणतो ना, तर दे आर सप्लाइड बाय नर्व. तर समजा ही नर्व डॅमेज झाली तर इकडचा भाग काही या मांसपेशीला लकवा मारतो. म्हणून चट्टे दिसल्याबरोबर ट्रीटमेंट घ्यायची नर्व डॅमेज व्हायच्या आधी, तर डिफॉर्मिटी येत नाही. बरं, म्हणजे त्याला एक पापकर्म किंवा पूर्वजन्मीचा काही शाप असं न समजता त्याची एक जागरूकता समजून लगेच डॉक्टरकडे जायला हवं. बरोबर आहे. ते पूर्वी ट्रीटमेंट नव्हती, कसं होतं म्हणून लोकांनी ते मिथ्स होते की मागच्या जन्माचा पापामुळे होतो, देवाचा शापामुळे. ते आता नाही आहे. बरं, आता आपल्याला माहीत आहे कशामुळे होतो आणि फार प्रभावी औषध आहे, ते चालू करायचं. आणि सर, हे जे कुष्ठरोग आहे हा काही विशिष्ट वयोगटात किंवा विशिष्ट लोकांमध्येच होतो असं काही आहे का? नाही, असं काही नाही. हे एक बिमारी आहे जे कोणत्याही वयोगटामध्ये आढळते. आणि या आजाराचे तरुणांनाही होते. या आजाराचे काही प्रकार आहेत का आणि प्रकारानुसार पण काही लक्षणं वेगळे होणार का? म्हणजे जसं आपण सांगितलं की चट्टा येतो. या आजाराला ॲक्च्युली WHO ने 2 याच्यात विभक्त केलं आहे. MB इन्फेक्शस किंवा संसर्गजन्य, PB पॉसिबॅसिलरी, मल्टीबॅसिलरी असं केलं आहे त्यांनी. मल्टीबॅसिलरी म्हणजे MB, त्याला संसर्गजन्य म्हणतो आपण. पॉसिबॅसिलरी म्हणजे PB, असंसर्गजन्य. तर संसर्गजन्य जे कुष्ठरोग आहे त्याच्या अंगावर 6च्या वर चट्टे असतात. जे मी सांगितलं की स्पर्शज्ञान राहत नाही असे चट्टे, त्याच्यावर खाज येत नाही, इन्सेन्सिटिव्ह पॅच, असे 6च्या वर चट्टे त्याला MB म्हणतात. असे 6च्या खाली चट्टे 1 ते 5 असे चट्टे असले तर त्याला PB म्हणतात. किंवा त्यांनी अजून हे केलं आहे की MBमध्ये 2 नर्व जे आहे ते 2 नर्व इन्व्हॉल्व होते. PBमध्ये 1 ते 5 चट्टे आणि 1 नर्व इन्व्हॉल्व होतो. बरं, म्हणजे जो संसर्गजन्य आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे 6 चट्टे हे शरीरावर दिसू शकतात. 6 आणि 6च्या वर चट्टे. 6च्या वर असतात आणि 6च्या खाली म्हणजे 1 ते 5 चट्टे असल्यावर तो असंसर्गजन्य आहे. बरं. आणि याच्यात 2 नर्व इन्व्हॉल्व होते आणि PBमध्ये 1 नर्व. आणि सर, असे कुठले विशिष्ट लक्षणं आहेत का की जे बघितल्यावर बिलकुल असं मनात यायला हवं की हा कुष्ठरोग असू शकतो आणि आता डॉक्टरकडे जाणं हे फार गरजेचं आहे? एक पिन पॉईंट लक्षण काही असू शकतो? नाही, चट्टे ते एकदम चट्टे दिसल्याबरोबर एकदम फिक्क्या रंगाची चट्टे असतात. ते आपण आपला नॉर्मल स्किनपेक्षा फेंट चट्टे असतात. त्याच्यावर स्पर्शज्ञान राहत नाही, पिनप्रिक वगैरे त्याला कळत नाही. आणि पेशंटला सुरुवातीला तिथे टिंगलिंग नमनेस सेन्सेशन जास्त होते. बरं. तर असे चट्टे जर दिसले तर जाऊन डॉक्टरकडून, कारण की काही चट्टे सम फंगल पेचेस दे लुक लाईक लेप्रसी पेचेस, पण फंगल पेचेसमध्ये काय होते, खूप सिव्हिअर इचिंग असते, खाज होतं. याच्यावर खाज येत नाही. बरं, म्हणजे ज्या असे चट्टे दिसले, फिक्क्या रंगाचे चट्टे दिसले तर लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन ते कन्फर्म करायला पाहिजे की निदान करायला हवं. तर सर, निदान करण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या किंवा तपासण्या कराव्या लागतात का? हो, तसं WHO ने सांगितलं की 6च्या वर चट्टे असले ती MB समजायचं, 1 ते 5 असले तर PB समजायचं. पण स्किन स्मेअर्स घेतो त्यांचा, आयब्रोजपासून इथून इयरलोबिलपासून आणि कोणत्याही ॲक्टिव्ह पॅचपासून आपण स्किन स्मेअर घेतो आणि ते मायक्रोस्कोप खाली आपण बघतो तर त्याच्यात जंतू आढळतात. आणि या चाचण्या पण जे आहे सरकारी दवाखान्यात होऊन जाते. बरं. तर सर, कुष्ठरोगचा जो बॅक्टेरिया आपण सांगितला, जीवाणू, तो कंटेजियस आहे का, म्हणजे प्रसारजन्य आहे का? कुष्ठरोग हा प्रसारजन्य आहे, रोग आहे. पण तर लोक तेच धरून ठेवतात की प्रसारजन्य आहे. सर्वात कमी प्रसारजन्य रोग आहे, सर्वात कमी, लीस्ट इन्फेक्शन डिझीज. जवळजवळ 95% लोकांना देर इज नॅचरल इम्युनिटी अगेन्स्ट दिस डिझीज. याच्या विरुद्ध त्यांची प्रतिकारशक्ती असते 95% लोकांना. फक्त 5% ससेप्टेबल असतात ते. तर संसर्गजन्य आहे. बरं. आणि सर, याच्याशी समजा संपर्क आला, कुष्ठ रुग्णाशी किंवा कुष्ठरोगाचा जो बॅक्टेरिया जीवाणू आहे त्याच्याशी संपर्क आल्यावर शरीरात त्याची लक्षणं दिसायला किमान किती काळ किंवा किती दिवस लागतात? संसर्ग जसा आला तर त्यांना म्हणतात की असं जसं तुम्ही हात लावला त्याला बरं कुष्ठरोगाला तर तुम्हाला लेप्रसी होईल असं नाही.
प्रोलॉंग कॉन्टॅक्ट, बरं. प्रोलॉंग अँड क्लोज कॉन्टॅक्ट, खूप दिवसा करून खूप वर्षांवर, जसं नवरा बायको आहे किंवा स्टुडंट आहे, एकाच बेंचवर बसतात असं लागून हात, तर तरी जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला होईल. जर तुमची प्रतिकारशक्ती कमी नसेल, चांगली असेल, तर तुम्हाला होणार नाही. आता किती वेळ लागतो त्याला आम्ही वैद्यकीय भाषेत त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. तर ते जवळजवळ काही लोकांमध्ये 2-3 वर्षात होतो, 2-3 ते 20 वर्षापर्यंत. इन्क्युबेशन पिरियड खूप लाँग आहे, याचा प्रोलॉंग आहे, काही वर्षापासून तर काही 20 वर्षापर्यंत. काही लोकांना काही महिन्यातच होऊ शकतं प्रतिकारशक्ती जर कमी असली तर. तो लांब याचा इन्क्युबेशन पिरियड आहे, प्रोलॉंग आहे. बरं. आणि सर, कुष्ठरोग जो ज्यांना झाला म्हणजे कुष्ठरुग्ण, हे सगळेच रुग्ण प्रसारजन्य असतात का, किंवा कुठल्या माध्यमातून याचा प्रसार होतो असं काही विशिष्ट सांगता येईल? नाही, याचा प्रसार होतो, त्यांनी थ्योरी दिली थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन. सिद्ध अजून झालेलं नाही. त्यांनी सांगितलं असं टीबीचं होतं, टीबी पेशंट खोकलतो, यू इनहेल इट, यू कॉन्टॅक्ट टीबी. पण जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असली आणि तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, प्रोलॉंग कॉन्टॅक्टमध्ये राहिले, तर तुम्हाला होण्याची शक्यता आहे. जर पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट घेत असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे, तरी तुम्हाला होणार नाही, बिकॉज ही इज टेकिंग रेग्युलर ट्रीटमेंट. आता फार इफेक्टिव्ह ड्रग आहे, प्रभावकारी औषध आहे. तर जर तो रेग्युलर ट्रीटमेंट घेत असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, तरी तुम्हाला होणार नाही. बरं. आणि सर, जसं तुम्ही म्हणाले की प्रोलॉंग कॉन्टॅक्ट म्हणजे जास्त वेळपर्यंत एखाद्या कुष्ठरुग्णाशी संबंध किंवा कॉन्टॅक्ट आल्यावर कुष्ठरोग होऊ शकतो किंवा तो तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर नाही होणार. पण सर, जसं इन्क्युबेशन पिरियड तुम्ही सांगितला की 1 वर्ष, 2 वर्ष, 20 वर्षापर्यंत, तर जसा कॉन्टॅक्ट झाला, प्रतिकारशक्ती समजा कमी आहे, तर त्याला होण्याचे चान्सेस आहेत. जर तो रेग्युलर ट्रीटमेंट घेत नसेल तर. बरं. म्हणजे जर तो रेग्युलर ट्रीटमेंट घेत असेल तर तुम्हाला होणार नाही. बरं. आणि पण समजा तो कुष्ठरुग्ण ट्रीटमेंट घेत नाही आहे आणि आपला त्यांच्याशी प्रोलॉंग कॉन्टॅक्ट आहे, तर मग आपण काय म्हणजे मेडिसिन किंवा काही उपचार घेऊ शकतो का की ज्याने आपल्याला होणार नाही? नाही. आता गव्हर्नमेंटनी त्यांनी हे केलं आहे की एक रिफेम्पिसिनचा एक डोस द्यायचा. बरं. सिंगल डोस रिफेम्पिसिन, म्हणजे त्यांच्याशी संपर्क आल्यावर आपण एक डोस द्यायचा. कुष्ठरोगाचे जेवढे नातेवाईक आहे आणि आजूबाजूचे लोक, असे जवळजवळ 15-20 लोकांना सिंगल डोस देतात. आणि सर, कुष्ठरुग्णांमध्ये सांसर्गिक जे आहेत पसरवणारे, यांचं प्रमाण किती असू शकतं, म्हणजे काय आहे समाजात? त्यांनी म्हटलं की सांसर्गिक कुष्ठरोग जो आहे ते 10 ते 15% अशा प्रमाणात असतात. बाकी सर्व असंसर्गिक कुष्ठरोग, असंसर्गिक आहे. म्हणजे त्याची एवढी भीती न बाळगता आपण थोडंसं जागरूक राहणं हे गरजेचं आहे या संबंधी. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर विजय पोळ आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग समज आणि गैरसमज या विषयावर. सर, विश्रांतीपूर्वी तुम्ही कुष्ठरोगाची लक्षणं आणि कधी डॉक्टरांकडे जायला हवं किंवा संसर्ग कसा होतो याबद्दल सांगितलं. तर मला वाटतं आता पुढे आपण उपचाराबद्दल बोलूया. तर कुष्ठरोगाचं उपचार उपलब्ध आहे का आणि कशा प्रकारे ते दिल्या जातं? हो, पूर्वी कुष्ठरोगाचा उपचार तेवढा प्रभावी उपचार नव्हता. आता फार प्रभावी उपचार आहे. त्याला मल्टी ड्रग म्हणतात, बहुविध औषधोपचार. तर 2 याच्यात कुष्ठरोगाला हे केलं आहे, डिवाईड केलं त्यांनी, MB आणि PB, संसर्गजन्य असंसर्गजन्य. तर संसर्गजन्य जे कुष्ठरोग आहे त्यांना 3 औषधं आहेत महिन्यातून एकदा. रिफेम्पिसिन, डॅप्सोन, क्लोफेझामिन. ते महिन्यातून एकदा असते. आणि डॅप्सोन आणि क्लोफेझामिन 50, डॅप्सोन 100 डेली, असं 1 वर्ष ट्रीटमेंट देतो सांसर्गिकला. सांसर्गिकला 2 औषधं मंथली आहे, रिफेम्पिसिन आणि डॅप्सोन वन्स इन ए मंथ, आणि डॅप्सोन डेली फॉर 6 months ओनली. तर हे एकमेव बिमारी अशी आहे विच इज 100% क्युरेबल अँड विच हॅज फिक्स्ड ड्युरेशन ट्रीटमेंट. 1 वर्ष घ्या, बंद करा, 6 महिने बंद करा. जसा पेशंट येतो तसा आम्ही त्याला सांगतो की ट्रीटमेंट 1 वर्ष घ्यायची आहे की 6 महिने जायचे. कोणताही डॉक्टर जेव्हा डायग्नोज करतो तुम्हाला की BP किंवा डायबिटीस, तर सांगत नाही की बा 5 वर्ष औषध घ्या, डायबिटीस पूर्ण बरा,
किंवा 10 वर्ष औषध घ्या, ब्लड प्रेशर पूर्ण बरा. देअर यू हॅव टू कंटिन्यू ट्रीटमेंट लाईफ लॉंग, मरेपर्यंत औषध घ्यावं लागतं. बरं. याच्यात तसं नाही आहे. जसा पेशंट आला आम्ही सांगतो की 1 वर्ष औषधी घ्यायची आहे की 6 महिने औषधी घ्यायची आहे. बरं. आणि सर जसं 1 वर्ष त्यांनी औषधं घेतलं किंवा 6 महिनं घेतलं तर त्यानंतर पुन्हा होऊ शकतो का की तो पूर्णपणे नष्ट होतो शरीरातून? रेग्युलर जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर रिलीफचे चान्सेस फार कमी आहे, होतच नाही. बरं. रेग्युलर नाही घेतली, रेग्युलर असेल, काहीतरी असेल, सोडून हे केलं असेल तर येस देर इज रिलॅप्स. बरं. परत मग त्याला जावं लागेल तेवढं. बरं. तर सर ही जी सेवा आपण सांगितली उपचाराची, ही कुठे आणि कशी उपलब्ध राहील रुग्णांसाठी? वैद्यकीय सेवा, उपचार कसा मिळू शकतो रुग्णांना? नाही, प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक PSCमध्ये गव्हर्मेंटनी हे उपलब्ध केलेलं आहे. मल्टीड्रग ट्रीटमेंट. जसा पेशंट गेला, डॉक्टर त्यांना डायग्नोज करतात आणि त्यांना ट्रीटमेंट इमिजिएट चालू करतात. दर महिन्याला ब्लिस्टर पॅक आहे, दर महिन्याला त्यांना ब्लिस्टर पॅक देतात. TBचं 6 ब्लिस्टर पॅक आणि MBचं 12 ब्लिस्टर पॅक त्याला घ्यायचं आहे. तर दर महिन्याला जाऊन घ्यायचं. बरं. म्हणजे एकदम 6 आणि 12 देत नाही, दर महिन्याला तुम्हाला जावं लागते. त्यानिमित्ताने फॉलोअपही होते आणि ते देतात फुकट. बरं. प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. आणि सर जसं बरेच आजार असे असतात की ज्याची भीती असते की या आजाराने मृत्यू होईल बा किंवा डेथ होईल, तर कुष्ठरोगाशी संबंधित पण असं काही आहे का समज? म्हणजे आपण एवढं कार्य केलं आहे कुष्ठरोगासाठी, तर तुम्हाला असं लक्षात आलं का की पेशंट घाबरतोय की या आजाराने माझा मृत्यू होईल किंवा माझं आयुष्य आता कमी झालं, असं काही त्यांच्यात लक्षणं दिसले का आपल्याला? इट्स नॉट अ किलिंग डिजीज. याच्यामुळे कोणीही या पृथ्वी तलावावर मरत नाही. कोरोनाने मरतात, चिकनगुनियाने मरतात, ब्लड प्रेशरने मरतात, डायबिटीजने मरतात. कधी पेपरात असं ऐकलं कुष्ठरोगामुळे एवढे दगावले? याच्यामुळे कोणी मरत नाही. हां, कुष्ठरोगाला जर इतर बिमारी असेल, डायबिटीज असेल, हार्ट डिजीज असेल, किडनी डिजीज असेल, त्यांनी मरेल तो. पण कुष्ठरोगामुळे कोणी मरत नाही. याचा एपिडेमिक अँडेमिक कधी ऐकलं की एवढे लोक दगावले, या गावात पूर्ण गावचा गाव कुष्ठरोगाने पीडित आहे? बरं. नाही. बरं. एपिडेमिक अँडेमिक राहत नाही आणि याच्यामुळे कोणी मरत नाही. इट्स नॉट किलिंग डिजीज. सर आपण गेले जवळपास 40 वर्षांपासून कुष्ठरोगासंबंधी कार्य करत आहात, तर आपल्या मते कुष्ठरोगाचं काय असं दुरोगामी तुम्हाला काय दिसून येतं? भारतात याची स्थिती काय राहू शकते? गव्हर्नमेंटचं फार चांगलं काम सुरू आहे. एक अडचण हे येते की जसं मी सांगितलं की इन्क्युबेशन पिरियड याचा खूप प्रोलॉंग आहे. आज जसं एकही पेशंट नाही, 10 वर्षानंतर परत तुम्हाला नवीन केसेस दिसतील, 15 वर्षांनी परत नवीन केसेस. तो एक लेखुना आहे. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं आहे, खूप विग्रस सर्वे करतात, डोर टू डोर सर्वे करतात आणि त्याच्यात नवीन केसेस शोधून काढतात. लोकांनाही जनजागृती करतात की तुम्हाला जर असं कुष्ठरोग दिसला, असे चट्टेवाला दिसला, त्याला सरकारीमध्ये नेऊन त्याला ट्रीटमेंट द्या. शेजारपाजारांनाही करतात. शाळेतही मुलांना सांगतात की तुझ्या मित्रांना जर दिसला, कोणाला तुला दिसला तर जाऊन असं जर आपण केलं. एकट्या गव्हर्नमेंटचं काम नाही आहे, सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे दूरीकरण किंवा हे करू शकतो आपण कुष्ठरोगाचं निर्मूलन. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीने कार्य करायला हवं. समाजाच्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ते, आणि सर्वांनी मिळून करायचं आहे. मिळून हे केलं तर आपण करू शकतो. बरं. आणि सर शासकीय पातळीवर काही वेगळ्या सवलती, सोयी किंवा उपाययोजना आहेत का कुष्ठरोगासंबंधी? वेगळ्या सवलती म्हणजे गव्हर्नमेंटने अपंगांच्या याच्यात ठेवलं आहे त्यांना. तर अपंगांची जी पेन्शन आहे ते यांना मिळते, यांना लागू केलेली आहे. अपंगांचं सर्टिफिकेट यांना मिळतं. यांना बस आणि ट्रेनमध्ये जाण्याकरता भाड्यावर सवलत मिळतं. दुसरा, वेगवेगळे कॅम्प्स गव्हर्नमेंट यांच्याकरता घेते. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॅम्प, वाकलेलं बोटं सरळ करायचे कॅम्प फुकट घेते. यांना पायाला जखम झाली ती MCR चप्पल, नरम चप्पल असते, ते मार्केटमध्ये मिळत नाही, मायक्रो सेल्युलर रबर म्हणतो, ते फुकट देते. जर विकृती असली तर त्यांना स्प्लिंट फुकट देते आणि व्हीलचेअर फुकट देते त्यांना, आणि कॅलिपर फुकट देते. असे पुष्कळ उपाययोजना आहे जे गव्हर्नमेंटतर्फे त्यांना फ्री. आता गव्हर्नमेंटने त्यांना घरकुलही हे सँक्शन केलेलं, घरकुलही त्यांना मिळतं. बरं. तर सर या तर झाल्या की सवलती, काही उपाय योजना ज्या देतात कुष्ठरुग्णांना, पण जागरूकता व्हावी समाजामध्ये कुष्ठरोगासंबंधी, तर यासाठी काही वेगळे कार्यक्रम किंवा असं काही होतं का समाजामध्ये? आहेत. त्याच्याकरता एक विशेष शोध मोहीम म्हणून ते काढतात. तर शोध मोहीम म्हणजे
डोर टू डोर सर्वे करतात, एस्पेशली आदिवासी भागात प्रत्येक डोरमध्ये डोर टू डोर सर्वे करतात. ते एक करतात. दुसरा विटाभट्टी कामगार, हॉटेलचे कामगार आणि इतर कॅम्प घेऊन त्यांना समाज प्रबोधन करतात. त्यांचा ट्रीटमेंटबद्दल त्यांना शिक्षण देतात आणि त्याच्यात मग केसेस ते सिलेक्ट करतात. तर असं ते डोर टू डोर जाऊन हे करतात, शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. त्याच्यामुळे काय आहे, पुष्कळशे नवीन केसेस निघतात. आत्ता शोध मोहीम झाली मागच्या महिन्यात, तर त्याच्यात पुष्कळ केसेस निघाले, आढळले ते. आणि सर, या शोध मोहीमसाठी किंवा बाकी ज्या सवलती तुम्ही सांगितल्या, योजना सांगितल्या किंवा जागरूकताचे जे कार्यक्रम आहेत, यासाठी जे आशा वर्कर आहे किंवा शासकीय अधिकारी जे करतात कार्य, त्यांना यासाठी काही वेगळा मोबदला देण्यात येतो का सरकारकडनं? त्याच्यात गव्हर्नमेंटने फिक्स करून दिलं आहे की जसे MB केस आहे, संसर्गजन्य केस आहे, तर त्याला 600 रुपये. तर सुरुवातीला काही पैसे देतात आणि मग त्याची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर फॉलोअपला जेव्हा येतो तो शेवटचा, तेव्हा बाकीचे पैसे तिला देतात. PBमध्ये 400 रुपये. बरं, म्हणजे तसंच आहे, पूर्ण झाल्यावर मग पूर्ण पैसे, त्याच्या आधी थोडंफार देतात त्याला. म्हणजे आशा वर्करला किंवा त्यांना पण एक इन्सेंटिव्ह मिळतं, म्हणजे ते पण एक मन लावून त्यात जागरूकता म्हणून कार्य करत प्रोत्साहन आहे त्यांनी आणि ते करतात ते. आणि सर, आपण उल्लेख केला की या रुग्णांना हँडिकॅप असं संबोधलं जातं किंवा त्या ग्रुपिंगमध्ये सरकारने टाकलेलं आहे. तर विकलांगता आली तर शासनातर्फे काही वेगळी सोय किंवा असं काही त्यांना वेगळी मदत अशी मिळते का? की विकलांगतामध्ये टाकलं तर त्यांना विकलांग सर्टिफिकेट मिळतो. बरं. विकलांग पेन्शन मिळते. त्यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॅम्प फुकट होतात. त्यांना MCR चप्पल देतात जखमा असली की. त्यांना ड्रेसिंग किट फुकट देतात. कोणाला जखमा असली ती ड्रेसिंग किट फुकट येते. औषध त्यांना फुकट मिळतात आणि या सरसवलती गव्हर्नमेंट देते. बरं, म्हणजे रुग्णांनी स्वतः जागरूक राहून या सगळ्या सवलतींचा लाभ फायदा घ्यायला पाहिजे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर विजय पोळ आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग समज आणि गैरसमज या विषयावर. सर, कुष्ठरोगासंबंधी आपण एवढं सगळं जाणून घेतलं, तर एक समज असा आहे समाजामध्ये की पांढरा डाग, म्हणजे प्रत्येक पांढरा डाग हा कुष्ठरोग असतो का? प्रत्येक पांढरा डाग हा कुष्ठरोग राहत नाही. जसं मी सांगितलं की त्या चट्ट्यावर जर स्पर्श ज्ञान नाही, त्याच्यावर समजत नाही, त्याच्यावर खाज येत नाही, तरच तो कुष्ठरोगचा चट्टा असेल. काही डाग आपण असे बघतो किंवा ल्युकोडर्माचे केसेस असतात, ती बिमारी नाही. प्रत्येक माणसाच्या याच्यात पिगमेंट्स असतात. काळा माणूस असला काळे पिगमेंट, पांढरा माणूस पांढरे पिगमेंट, ते पिगमेंट डिस्ट्रॉय होतात. म्हणून ती बिमारीच नाही बिचारी, तरी लोक त्यांनाही घाबरतात. बरं. तर ते घाबरण्यासारखं नाही आहे. ते कंटिजियस नाही आहे, कारण की त्याचे पिगमेंट्सच जातात ना. बरं. आणि सर, जसं बऱ्याचशा आजारांची लस असते, आपण लहानपणापासून लहान बाळांना पण लस देत असतो वेगवेगळ्या, तर कुष्ठरोगाची लस उपलब्ध आहे का? कुष्ठरोगाची लस अजूनही उपलब्ध नाही, कारण की याचे जंतू जे आहेत, ह्युमन बिईंग इज द होस्ट, माणसांमध्येच ते मल्टिप्लाय होतात. लस आपण बनवतो, एक्सपेरिमेंटमध्ये जंतू टाकतो आणि त्याचा सिरम घेऊन मग लस बनवतो. तर याचे जंतू फक्त ह्युमन बिईंगमध्येच मल्टिप्लाय होतात. तर अजूनही याची लस नाही. त्यांनी अमेरिकेत एक आर्मेडिलो नावाचा प्राणी घेतला आहे. तेही 9 धारीवाला, त्याच्या पाठीवर 9 धारी असतात. असं 9 धारीवाला तो प्राणी आहे, त्याच्यात त्यांनी मल्टिप्लाय केलं आहे. ते जर सक्सेसफुल झालं तर मग लस येऊ शकते. पण सर, आपण सांगितलं की याची लस नाही आहे आणि ह्युमन बिईंग म्हणजे मनुष्यच होस्ट आहे, तर प्रतिबंध म्हणून काय उपाय करता येतील किंवा काय काळजी घेता येईल? प्रतिबंध म्हणजे प्रत्येकाने सकस आहार चांगला, जर तुमची इम्युनिटी चांगली असते तर लेप्रोसी का कोणतीच बिमारी होणार नाही. म्हणून प्रत्येकाने सकस आहार हे करायला पाहिजे. जर तुम्हाला असं चट्टेवाला पेशंट एखादी दिसला तर तुमची ही जबाबदारी आहे, लगेच त्याला सरकारीमध्ये न्या, त्याला ट्रीटमेंट खाली आणा. प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर आपण असं त्याचा प्रसार रोखू शकतो. बरं, म्हणजे प्रतिबंधक उपाय म्हणजे सगळ्यात
महत्त्वाचं जागरूक राहणं आणि त्याचं प्रसार माध्यम जे आहे त्याला सकस आहार. थांबवणं. बरं सर, आपण जसा उल्लेख केलाच आहे की इम्युनिटी वाढवायची, प्रतिकारक क्षमता वाढवायची शरीराची, तर यासाठी काय असं मार्गदर्शन करता येईल दर्शकांना की काय आहार घ्यायचा किंवा काय त्यांनी दिनचर्या पाळायची की जेणेकरून ही प्रतिकारशक्ती चांगली राहील किंवा वाढेल? नाही, सकस आहार जो असतो, भाजीपाला त्याच्यात हे करा, दूध याच्यात हे करा, जे अंडे खातात अंडे त्याच्यात इन्क्लूड करू शकता. त्याच्यामुळे नियमित व्यायाम, तुमची शारीरिक क्षमता पण चांगली पाहिजे. नियमित व्यायाम, सकस आहार असं असला तर तुम्हाला होणार नाही. तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील तर तुम्हाला लेप्रोसी का कोणतीच बिमारी होणार नाही. ते बरं. आणि सर, आपण सांगितलं की एका स्वस्थ व्यक्तीने हे घ्यायचं, सकस आहार, व्यायाम वगैरे प्रतिबंधक उपाय म्हणून. पण एखादा समजा कुष्ठरुग्ण आहे आणि त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, तो औषधोपचार घेतो, MDT ट्रीटमेंट सुरू आहे त्याचं, तर त्यांनी कशा प्रकारचा आहार किंवा काय दिनचर्या त्यांनी पाळायला हवी? त्यांनी पण सकस आहार, त्याची ट्रीटमेंट तर चालू आहे. ते क्लेम करतात की मंथली डोज आपण देतो, तर विथ सिंगल डोज पेशंट बिकम्स नॉन इन्फेक्शस, तो संसर्गजन्य राहत नाही. अच्छा. तर त्यांनी पण सकस आहार घ्यायला पाहिजे आणि ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे. ट्रीटमेंट बंद करायला नको मधात. म्हणजे जो रेग्युलर आहार आहे तो पूर्ण संसर्गजन्य त्यांनी असेल तर घ्यायला. 1 वर्ष, असंसर्ग 6 महिने, पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण करायला पाहिजे. आणि सर, कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे का? म्हणजे समजा परिवारात कुणाला तरी आधी होता तर तो पुढे परिवारात चालत जाणार का? कुष्ठरोग अनुवांशिक नाही. ही बिमारी ब्लड प्रेशर, डायबिटीज, सिकल सेल, ल्युकोडर्मा हे सर्व अनुवांशिक आहे, एक्सेप्ट लेप्रोसी. लेप्रोसी अनुवांशिक नाही. पूर्वीची जे तुम्ही सांगता, पूर्वी ट्रीटमेंट नव्हती, बरं. एकाच घरी ते राहायचे, तर एका परिवारात 3-4 लोकांना व्हायचं, याचं त्याला त्याचं त्याला. आता तसं नाही आहे. इफेक्टिव्ह ड्रग आहे. आणि दुसरा अनुवांशिक तर आहेच नाही. हे ते एकाच परिवारात असायचं म्हणून लोक म्हणायचे अनुवांशिक आहे, एकाच घरात 4 लोकांना झालं. बरं. तर ते अनुवांशिकतामुळे नाही झालं, ते एकाच घरी ते इन्फेक्शस ते पेशंट होते, एकामेकाला त्याची लागण झाली. आणि सर, आपण जसं सांगितलं की आधीच्या काळात ते एकत्र राहायचे म्हणून लागण झाली, तर ट्रीटमेंट नव्हती म्हणून ते, आणि सोबतही राहायचे त्यामुळे ती लागण झाली. तर आता जशी ट्रीटमेंट आहे आपल्याकडे, आपण थेरपी देतो आहे सगळ्यांना, तर समजा परिवारात किंवा घरात कुष्ठरुग्ण आहे तर त्या घरातील लोकांची काय जबाबदारी आहे किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? पहिले जसं मी सांगितलं की विथ सिंगल डोज पेशंट बिकम्स नॉन इन्फेक्शस. गव्हर्नमेंटने आता हे केलं की त्याच्या संपर्कात जे लोक आहे त्याला एक सिंगल डोज रिफॅम्पिसिन देतात, शेजारच्या लोकांना देतात सिंगल डोज रिफॅम्पिसिन, ज्याने की त्यांना होणार नाही. रिफॅम्पिसिन फार इफेक्टिव्ह ड्रग आहे, इट किल्स द बॅक्टेरिया. बरं. म्हणजे घरातील प्रत्येकाला संसर्ग योग आहे, घरचे फॅमिली मेंबर्स आणि आजूबाजूचे शेजारचे त्यांना रिफॅम्पिसिन देतात. बरं. आणि सर, कुष्ठरुग्ण जे आहेत त्यांच्यात कोणात डिफॉर्मिटी येते, म्हणजे विकलांगता येऊ शकते किंवा आणखी काही एक बदल होतात शरीरात, तर त्यांनी आत्मनिर्भर राहावं म्हणून काही विशेष प्रयत्न केल्या पाहिजे का? गव्हर्नमेंटचे प्रयत्न असतात. जर विकलांगता आली तर सर्वात महत्त्वाचं आहे शारीरिक विकलांगता. त्याच्याकरता गव्हर्नमेंटचे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॅम्प्स होतात, वाकलेलं बोटं सरळ होतात, फूट ड्रॉप असते ते सरळ होतात, काही लोकांचे डोळे लागत नाही तेही सरळ होतात. दुसरा व्यवसाय प्रशिक्षण, तर त्याच्याकरताही गव्हर्नमेंट हे करते. आम्ही 3-4 असे कॅम्प्स घेतले, तर असिस्टंट डायरेक्टर ते ऑर्गनाईज करतात. जसं आमचा चंद्रपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे असिस्टंट डायरेक्टर आणि जिल्हा परिषद फंड्स देतात, आणि जिल्हा परिषदकडे फंड्स असतात. तर असे 15-20 मुलांना आम्ही व्यवसाय प्रशिक्षण दिला. 6 महिने ते राहिले इथे. आता जसं इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे तर त्याला मग जाताना मग पूर्ण एक किट आम्ही त्याला दिली इलेक्ट्रिशियन. इथे शिकला तो इलेक्ट्रिक फिटिंग, सबमर्सिबल पंप रिपेअरिंग वगैरे. तर सबमर्सिबल पंप रिपेअरिंगचं सर्व त्याला सामान दिला आणि त्यांनी मग ते तिथे जाऊन आपल्या घरी ते व्यवसाय ते सुरू करतात. ते म्हणजे आपण त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना समाजामध्ये एक आत्मनिर्भर बनायचं एक चान्स देतो. सर, कुष्ठरोग हा भारत देशात कुठल्या भागात जास्त प्रमाणात आढळतो असं पण आहे का? आणि भारत देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये पण याचे रुग्ण दिसून येतात का? कुष्ठरोग
असं आपण सांगू नाही शकत एका पर्टिक्युलर जागेवर. भारतात प्रत्येक ठिकाणी आढळतं. फक्त फरक काय की त्याचं प्रमाण कमी जास्त असते. काही ठिकाणी जास्त कुष्ठरोग नसतात, काही ठिकाणी कमी कुष्ठरोग नसते. आंध्रामध्ये जसं जास्त आहे. आपला सध्या आता चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात जास्त आहे, चंद्रपूर जिल्ह्यात जास्त आहे. पण ते प्रमाण कमी जास्त होतं. ते असं आपण स्पेसिफिक असं लेबल लावू शकत नाही की एका भागातच जास्त असतं ते. बरं. आणि सर इतर देशांमध्ये होतं. ब्राझील आहे, इंडोनेशिया आहे, आफ्रिकन कंट्रीजमध्ये खूप आहे. तर जेवढे डेव्हलपिंग कंट्रीज आहे तिथे जास्त आहे. जिथे पॉवर्टी आहे, जिथे ड्वेलिंग कंडिशन बरोबर नाही, जिथे त्यांचा आहार बरोबर नाही, ओव्हरक्राउडिंग आहे, बरं, तिथे जास्त आहे. म्हणजे तिथे पण डेव्हलप कंट्रीमध्ये नाही. बरं, म्हणजे तिथे पण एक कारण हेच असू शकतं की त्यांचा आहार कमी आहे, म्हणजे इम्युनिटी, प्रतिकारशक्ती, आहार कमी आहे, इम्युनिटी, ड्वेलिंग कंडिशन, स्वच्छता नाही एकाच ठिकाणी, ओव्हरक्राउडिंग. बरं, तो एक कारण आहे. आणि सर जसं आपण सांगितलं की शासनातर्फे रुग्णांना काही सवलती मिळतात, तर आहारासंबंधी पण काही त्यांना सवलत असते किंवा काही मोबदला मिळतो असं काही नाही. पण सर ज्यांना आहार मिळतो आहे त्यांचा प्रश्न नाही, पण एखादा व्यक्ती समजा असा आहे की जो सकस आहार स्वतःहून घेऊ शकत नाही, त्याची आर्थिक स्थिती नाही आहे, तर अशा वेळी त्यांनी काय करायला हवं, की म्हणजे कुठला आहार कसं घेता येईल त्याला? कुष्ठरोगामध्ये असं नाही आहे की त्यांना आहार. आमच्याकडे जे कुष्ठरुग्ण आहे त्यांच्या जेवणाचा खर्च देतात गव्हर्नमेंट संस्थेत जे असतात त्यांचा. बरं, म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये जे आहे त्यांच्या आहाराची काळजी घेतली जाते, खर्च देतात ते. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर विजय पोळ आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग समज आणि गैरसमज या विषयावर. सर, कुष्ठरुग्णांना आधी असं म्हणजे त्याग केला जायचा त्यांचा, किंवा समाज त्यांना असं बहिष्कृत करायचं की म्हणजे ते सोडून चालले जायचे वगैरे, असं सगळं स्थिती असायची. पुरातन काळापासून आपण हे बघत आलो आहे किंवा ऐकलेलं आहे. तर तीच स्थिती आता पण तुम्हाला दिसून येते का? नाही, आता ॲक्सेप्टन्स वाढलेलं आहे. त्या काळात जसं मी सांगितलं की त्या काळात ट्रीटमेंट नव्हती, तर लोक घाबरून मग त्यांना बाहेर काढायचे, घराबाहेर. कसा होतं हे माहीत नव्हतं. आता ॲक्सेप्टन्स खूप वाढलेलं आहे. साधा उदाहरण आम्ही आनंदवनाचा घ्या तुम्ही. आनंदवनाची सुरुवात झाली तेव्हा कोणी येत नसे आनंदवनात. इथली एअर पोल्युटेड आहे म्हणून कोणीच येत नव्हता. कुष्ठरोगी आहे, इथे एअर पोल्युटेड आहे. आज अशी परिस्थिती आहे की हजारो लोक सकाळ संध्याकाळ इव्हिनिंग मॉर्निंग वॉकला आनंदवनात येतात की इथली एअर खूप फ्रेश आहे. आमच्या लोकांना गावात प्रवेश नव्हतं. आता आमचे लोक कुठेही जाऊ शकतात, कोणत्याही सलूनमध्ये बसून कटिंग करू शकतात, कोणत्याही हॉटेलमध्ये बसून जेवू शकतात. पूर्वी तसं नव्हतं. तर ॲक्सेप्टन्स वाढलेलं आहे लोकांच्या. भीती दूर झालेली आहे, ती भीती होती. तिसरा उदाहरण की आमच्याकडे कॅम्प्स व्हायचे. तर डॉक्टर लहाने यायचे डोळ्याचा कॅम्प, तर त्यांच्या कॅम्पला 12,000 OPD असायची. 12,000 हे सगळे बाहेरचे यायचे. आमचे पेशंट फक्त 100-150 पेशंट राहायचे. बाकी 2-3 हजार ते सिलेक्ट करायचे, तर ते सगळे बाहेरचे असायचे. तर एवढे लोक तिथे यायचे. लेप्रसी म्हणजे जुन्या काळात लेप्रसी कॉलोनीमध्ये जायचं का असं, तिथे यायचे, तिथे राहायचे. काम करणारे अर्धे अधिक आमचे कार्यकर्ते सगळे ते बरे झालेले कुष्ठरुग्णच आहे. त्यांच्या हातचं जेवण घ्यायचे, ते त्यांना पाणी द्यायचे, चहा द्यायचे. पण काही कुठेही कोणी हे करत नव्हता. तर तो ॲक्सेप्टन्स हे झालेलं आहे लोकांच्या मनात. हां, लोकांच्या मनात ती भीती नाही. बरं, हां, म्हणजे जे रुग्ण बरे झाले आनंदवनमध्ये तेच तिथे आता कार्य करतात, सेवा देतात. तेच देतात. आमच्या दवाखान्यात अर्धा अधिक स्टाफ त्यांच्याच पैकी आहे. बरं. आणि सर, आपण जी ही सांगितली मानसिकता ही सामाजिक झाली, तर रुग्णाची मानसिकता काय असते? एखादा कुष्ठरुग्ण जो आहे त्याचं मन किंवा त्याची बुद्धी असं काय वेगळे त्याला असे प्रतारणा देत असते, याबद्दल तुम्ही काही सांगू शकणार का? की म्हणजे जसं तुमचा काय अनुभव होता? नाही, सुरुवातीला काय होतं, ट्रीटमेंट नव्हती तर त्यांच्या मनावर खूप परिणाम व्हायचा. काही त्यांना मग ट्रीटमेंट चालू करावं लागेल, सायकेट्रिकची त्यांना सल्ला घ्यावा लागेल. आता तेवढं हे नाही. तरी काही लोक आहे, एक तर होमसिक असतात की मला घरातून इथे ठेवलं. अजूनही होमसिकनेसमुळे त्यांना थोडा हे असतो, थोडा एक्साइटमेंट असतं,
झोप लागत नाही. तर त्याच्याकरता आमच्याकडे काउन्सिलर आहे, ते काउन्सिलिंग वगैरे करतात. जास्त असं झालं की मग त्यांना मेडिकल कॉलेजला कुठेतरी सायकॅट्रिकचा सल्ला घेतो आम्ही आणि ट्रीटमेंट चालू करतो. पण पूर्वीसारखं आता राहिलं नाही. पूर्वी खूप होतायचं, जवळजवळ 50% लोकांना ते प्रॉब्लेम असायचा, मानसिक प्रॉब्लेम. बरं, म्हणजे पूर्वी जसे लोक एक तर घाबरून खात्री नव्हती जायचे. आपण ठीक होऊ की नाही, कारण ट्रीटमेंट नव्हती. किती दिवस ट्रीटमेंट घ्यायची हेही खाते. आता माहीत आहे त्यांना की 6 महिने 1 वर्ष घ्यायचं आणि मग जायचंच आहे आपल्याला. म्हणजे पहिलेपेक्षा आताच्या रुग्णाची मानसिकता ही थोडीशी हा, स्ट्रॉंग बदलली झालेली आहे, आहे. पुष्कळ बरं. बदलली आहे. दुसरा त्याच्याच करता मग बाबांनी आणि डॉक्टर विकासने काय केलं इथे की त्यांना आल्यावर आम्ही बसवून खाऊ घालत नाही. त्यांना वेगळं ट्रेनिंगमध्ये हे प्रवृत्ती करतो. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देतो. तर ते एंगेज राहतात बरं. ट्रेनिंगमध्ये, त्याचे त्यांना पैसेही मिळतात. तर तो एक माइंड डायव्हर्ट होतो त्यांचा, तो एक कारण आहे. बरं. म्हणजे तुम्ही जे रुग्ण येतात आनंदवनला, त्यांना फक्त ट्रीटमेंटसाठी ॲडमिट करून न घेता त्यांना आपण वेगवेगळ्या रिहॅबिलिटेशन सेंटरही आहे रिहॅब आमचं. ते वेगवेगळे सेंटर व्होकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना गुंतवून ठेवायचं हो, कामात, म्हणजे जेणेकरून त्यांची मानसिकता ही चांगली राहील. आणि सर, घरातील लोकांची मानसिकता काय आढळून आली तुम्हाला? म्हणजे घरी किंवा परिवारात एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला आहे, तर त्या घरातील लोकांची मानसिकता ही कशी असते? नाही, लोकांची मानसिकता आता बदललेली आहे. पूर्वी येत नव्हते, भेटीला येत नव्हते, आता भेटीला येतात. आता काय झालं, ते काम करतात, त्याचे पैसे मिळतात, तर इकॉनॉमिकली दे आर व्हेरी साऊंड. खाणं पिणं राहणं ट्रीटमेंट सर्व फुकट मिळते त्यांना, तर ते पैसे त्यांचे नेट डिपॉझिट होतात. तर घरचे लोक येतात, त्यांनाही घेऊन जातात, त्यांचे पैसेही घेऊन जातात. काही लोकांनी घरी मुलींचे नातवांचे लग्नाला पैसे दिले. तर ती एक हे आहे की इकॉनॉमिकली ते साऊंड झाले. दुसरा त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. बरं. समाजात इज्जतीने राहू शकतात. ते मेन असते माणसाचं की पैसा नसला की माणूस इकडे तिकडे बघतो कसं करायचं. त्यांच्याकडे पैसा आहे तर ते काही करू शकतात, आपल्या मनाने कोणालाही देऊ शकतात, काही खर्च करू शकतात. म्हणजे आत्मनिर्भर झालेले आहे ते. आत्मनिर्भरता आल्यामुळे आता तो प्रॉब्लेम राहिलेला नाही. आणि सर, आनंदवनमध्ये जेव्हा बाबा आमटेंनी सुरुवात केली होती तेव्हाची स्थिती आणि आताची जी सद्यस्थिती आहे, यात तुम्हाला काय असा फरक जाणवतो? नाही, पुष्कळ फरक जाणवतो. त्या काळात ट्रीटमेंट, जसं मी सांगितलं, ट्रीटमेंट नव्हती. लोक आले की मग जातच नव्हते बिचारे, कारण की समाज एक्सेप्ट करतच नव्हता. आता तसं नाही आहे. आता लोक आले की ट्रीटमेंट घेऊन सगळे परत जातात, घरी जातात. घरचे लोक येतात, त्यांचे नातेवाईक येतात, भेटतात त्यांना. आणि बाकी काय, लोकांचं व्हिजिटर्स खूप वाढले आता. पूर्वी व्हिजिटर्स कमी होते, आता व्हिजिटर्स खूप वाढले, येऊ लागले व्हिजिटर्स. बरेच लोक आता येतात बघायला किंवा इथून जे तयार होऊन जातात. पूर्वी लेप्रोसिलाच पाहून घाबरायचे लोक, बरं. व्हिजिटर्स कमी यायचे, आता व्हिजिटर्स खूप येतात. आणि सर, जे रुग्ण आनंदवनमध्ये येतात, बरे होतात आणि इथून काही ट्रेनिंग, तुम्ही सांगितलं की आत्मनिर्भर होऊन जातात, तर ते समाजात गेल्यावर त्यांना परत तसं ॲक्सेप्टन्स मिळतंय का? हो. इथे जे स्किल वर्क जे शिकतात, बरं, तसं इलेक्ट्रिशियन आहे, हो, त्याला मिळतं ना. आमचे पुष्कळसे पेशंट जे गेले, हैदराबादला एक पेशंट, तर तो स्वतःच हे करतो, स्वतःचं त्याचं दुकान उघडलं आहे त्यांनी. इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे करतो, मोटर रिवाइंडिंग करतो. बरं, म्हणजे समाजामध्ये पण आपण त्यांना एक स्वीकृती मिळवून दिलेली त्याला आहे. डिफॉर्मिटी होती उलट. बरं. पण एक्सेप्टन्स आहे, लोक त्याच्याकडे येतात, चांगलं चालते. त्याच्या गाडी घेतली, घर बांधलं त्यांनी, आत्मनिर्भर झाले. झालं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर विजय पोळ आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग समज आणि गैरसमज या विषयावर. सर, आपण पण उल्लेख केला आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कुष्ठरुग्ण किंवा कुष्ठरोग हे जगभरात आपल्याला दिसून येतं, भारतात पण. आणि याचे औषध जे आहे, औषधोपचार, आपण सांगितलं की कुठल्याही शासकीय दवाखान्यात मिळेल. पण लोकांची इच्छा असते की त्यांनी आनंदवनात यावं. म्हणजे आनंदवनचा असा क्रेज आहे समाजामध्ये, एक वेगळं महत्त्व आनंदवनला दिलं जातं. तर आपल्या मते असं काय वेगळं कारण आहे की लोकांना असं वाटतं की आनंदवनला जाऊन याचा उपचार घेतला पाहिजे? नाही, प्रत्येक
असं नाही आहे. आनंदवनात जे येतात त्यांचेही काही प्रॉब्लेम असतात. काही लोकांना जखमा असते, मोठ्या जखमा असतात. तर असे लोक तिथे येतात, प्रिफर करतात. आमचा 50 बेडेड हॉस्पिटल आहे. तिथली स्वच्छता चांगली आहे, 24 तास डॉक्टर आहे, मग जेवण वगैरे सर्व फ्री आहे. तर त्याच्याकरता कुष्ठरुग्ण येतात. ज्यांना डिफॉर्मिटी नाही तो कशाला येईल? कारण की आता इफेक्टिव्ह ड्रग आहे. गव्हर्नमेंट म्हणते की त्यांनी समाजात राहून घरी राहून औषधी घ्यायला पाहिजे, खाऊ शकतात ते. तर ज्यांना जखमा आहेत, ज्यांना डिफॉर्मिटी आहे खूप, तसे लोक तिथे येतात आणि तिथे राहतात आणि त्यांची आम्ही सोय करतो. किंवा म्हातारे लोकांचं पुष्कळसे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा ख्रिश्चन मिशन किंवा हे सर्व रिफर करतात. म्हातारे, त्याच्याकरता गव्हर्नमेंट करते काही हे नाही, कोणी नाही त्यांचा, म्हातारा आहे. तर त्याच्याकरता वृद्धाश्रम आहे आमच्याकडे, स्नेह सावली नावाचा, आणि तिथे जवळजवळ 200 वृद्ध राहतात. त्यांची सेवा आम्ही करतो तिथे. तर असे कुष्ठरुग्ण येतात. आता सुरुवात बाबांनी केली कुष्ठरोगांपासून. आता संस्थेला 75 वर्ष झाले कुष्ठकार्याला. आणि सर, महात्मा गांधींचं हे स्वप्न होतं की कुष्ठरोग मुक्त भारत. तर या अनुषंगाने आपल्याला काय सांगता येईल की म्हणजे आपण कुठपर्यंत पोचलो आहे, की शासनाचे जे विविध कार्यक्रम होतात किंवा अजून त्यांच्या योजना पण आहे, शासनाच्या सवलती दिल्या जातात, तर या अनुषंगाने काय स्थिती तुम्ही भविष्य राहू शकतं भारत देशाचं कुष्ठरुग्ण? शासनाचे जे विविध कार्यक्रम आहे, त्यांचं सहकार्य, लोकांचा सहभाग त्याच्यात, आणि शासनाच्याही सर्व समावेशी जो त्यांचा धोरण आहे, आणि स्वयंसेवी संस्थाचाही त्याच्यात भाग आहे. मग त्याच्यानंतर सर्वे करतं शासन, डोर टू डोर सर्वे करते, जसं मी सांगितलं. त्याच्यानंतर वेगवेगळे कॅम्प्स ऑर्गनाईज करतात ते. तर त्याच्यामुळे काय होईल की केसेस डिटेक्ट होणं, जास्त केसेस डिटेक्ट होईल, जास्त केसेस अंडर याच्यात येतील, ट्रीटमेंट खाली येतील. तर 2027 ते 2030पर्यंत याचं निर्मूलन 100% शक्य आहे. कारण की तुम्ही जेव्हा समाज प्रबोधन करता, लोकांना याची माहिती झाली, केसेस डिटेक्ट होत गेले, ट्रीटमेंट खाली येत गेले, तर एक दिवस येईल की याचं निर्मूलन शक्य आहे 27 किंवा 2030पर्यंत. 30पर्यंत म्हणजे गांधीजींनी जो विचार केला होता कुष्ठरोग मुक्त गांधीजींनी जे भारत, विचार केला होता त्याची पूर्णता होण्याची शक्यता आहे, 100%. शक्यता आहेच. बरं, आणि सर, आनंदवनमध्ये आपण सांगितलं की आत्मनिर्भर आपण बनवतो रुग्णांना. तर असे काही वेगळे वस्तू त्या तयार करतात का की ज्याची विक्री होते आनंदवनच्या बाहेर किंवा आनंदवनमध्ये सुद्धा होते, असं काही होत आहे का? नाही नाही, आपण वस्तू म्हणजे आपण शर्टचं कापड बनवतो, टॉयल बनवतो, पंचे बनवतो, सतरंजी बनवतो, आसनं बनवतो. मग वर्कशॉपही आहे आमच्याकडे. मग तर ते सर्व सामान आमच्या इथे प्रदर्शनीमध्ये असतात. जे विस्टेस येतात हे ते त्याची खरेदी करतात, घेता येते. रुमाल वगैरे आहे, बॅग्स बनवतो आम्ही, चपला बनवतो आम्ही. म्हणजे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स, वस्तू बनवल्या जातात. तर सर, याची विक्री कार्ड बनवतो. बरं, याची विक्री फक्त आनंदवनात होते की बाहेर पण आपण त्याला पाठवतो? नाही, बाहेर काय लोक घेतात. पूर्वी हे करत होतो, मुंबई वगैरेला आमचा स्टॉल लागायचा, पण आता विस्टर्स एवढे वाढले की तिथूनच घेऊन जातात ते. बरं. हां. आणि सर, आनंदवनात असा काय तुमचा एक अनुभव आहे की जो अविस्मरणीय असेल तुमच्यासाठी? अविस्मरणीय म्हणजे एक मेमोरेबल असा अनुभव काय आहे आपला आनंदवनशी रिलेटेड? आनंदवनाबद्दल, आनंदवन एक असा गाव आहे जिथे पूर्ण देशातले असे लोक आहेत, सुरुवातीला समाजाने सोडलेले, समाजाने असे सगळे कुष्ठरुग्ण आहे, अंध आहे, अपंग आहे, कर्णबधिर आहे, या सर्वांचा एक घेऊन आहे. सेल्फ सफिशियंट गाव आहे, पहिला गाव आहे, सेल्फ सफिशियंट गाव आहे. आमची ग्रामपंचायत आहे, बेस्ट ग्रामपंचायत म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. आणि पाण्याचं काम आमच्या इथे विकास भाऊंनी केलं, डॉक्टर विकासनी. तर 10 तलाव आहे. तर काय नाही आहे, जे पाहायला लोक येतात तिथे, नाही तर लेप्रसी कॉलनीमध्ये कोण जातं असं. आमच्याकडे असे सर्व उपक्रम आहे जे पाहायला लोक येतात. तर ते यांनीच, याच अपंगांनी, कुष्ठरुग्णांनी, अपंग बांधवांनी, अंध मूक बधीर यांनी सर्वांनी मिळून असं हे बेंचमार्क हे केलेलं आहे की लोक पाहायला येतात की हे लोक करू शकतात. एवढा सर्वात महत्त्वाचं स्वच्छता.
ती स्वच्छता, मला सांगा तशी स्वच्छता कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. नाही तर लोक, यू अटर द वर्ड लेप्रसी, लोकांना वाटते की घाण, माश्या, वास. तुम्ही आमच्या दवाखान्यात येऊन बघा, कुठेही वास येणार नाही. मोठे मोठे जखमावाले पेशंट आहे. म्हणजे आनंदवनचे जे दवाखाने आहेत त्यांनी खरंच एक उदाहरण सेट केलं आहे समाजासाठी आणि कुष्ठरुग्णासाठी. सर, अतिशय महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन आज आपण इथे दर्शकांना आणि आम्हाला केलं आहे. सर, आपण आपला मूल्यवान वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला योग्य ती माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. सर, धन्यवाद. नमस्कार.